कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण ज्या नेत्राला हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलो, तिच्याबरोबर तिला घरी आणल्यानंतर आपण जे काही वागलो, जे काही केलं, ते सगळं प्रॅक्टिकली विचार करून केलं। आपण संधी दिली तिला, आपण सगळेच बोललो तिच्याशी। इन शॉर्ट, अस्तिकाच्या रूपातली जी नेत्र आहे तिला आपण स्वतःला सिद्ध करण्याची बऱ्याच वेळा संधी दिली आहे, पण अनफॉर्च्युनेटली नेत्राच्या रूपातली जी आहे तिला आपण संधी दिलीच नाहीये। नेत्राच्या रूपातली ती स्टोर रूम मध्ये सापडल्यापासून खरी नेत्रा कोण, अस्तिका कोण हा तिढा सुटतच नाहीये, आणि म्हणून मला तुझं पटतंय। एक्झॅक्टली, आणि म्हणूनच मला असं वाटतंय की नेत्राच्या रूपातली जी आहे तिला आपण संधी द्यायला हवी। म्हणजे नक्की काय करायचं? सी काय आहे, इमोशन्स, फीलिंग, भावना, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकॅलिटी आणि लॉजिकच्या पलीकडे असतात। म्हणजे एखादा माणूस खोटं बोलू शकतो, पण खोटे इमोशन्स इमोट नाही करू शकत। सगळ्यांनी माझं ऐका, आत्तापासून नेत्राच्या रूपातली जी आहे तिला घरात कोणीही काहीही करण्यापासून थांबवायचं नाही, अजिबात थांबवायचं नाही। तिला घरात सगळीकडे फिरू देत। आज रात्री अस्तिकाच्या रूपातली जी नेत्र आहे तिची मी परीक्षा घेईन, आणि उद्या नेत्राच्या रूपातली जी आहे तिची परीक्षा घेईन। सी मला खरंच माहित नाही यातून आउटपुट काय निघेल, पण मला खात्री आहे की नेत्राच्या इमोशन्समुळे मी नक्की ओळखू शकेन की खरी नेत्रा कोण आहे आणि अस्तिका कोण आहे। खरं तर 1.5-2 वर्ष ओळखतोय मी नेत्राला, पण आमचं नातं एकमेकांच्या मनात घट्ट रुजलंय। न बोलताही आम्ही एकमेकांचं मन ओळखतो। मला असं वाटतं की मी एकदा अशा प्रकारे प्रयत्न करून बघायला हवा। कदाचित त्यामुळेच आपल्याला कळेल की खरी नेत्रा कोण आहे आणि अस्तिका कोण आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।